पाठ क्रमांक 3. शाल. राग जाधव. समीक्षा म्हणजे एखाद्या साहित्य कृतीतील बारकावे सोप्या भाषेत उलगडून सांगणे. शाल या धड्याचे लेखक एक कवी आणि समीक्षक असून साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यावरून त्यांची समीक्षा विकसित झाली. त्यात व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही प्रमुख वैशिष्ट्ये. त्यांची समीक्षा विषयक बरीच पुस्तकं असून जवळजवळ 20 वर्ष म्हणजे 1970 ते 1990 ते विश्वकोशाच्या संपादनात होते. इथे या पाठात शाल ही प्रतिकात्मक असून त्याविषयीच्या आठवणी व्यक्त झाल्या आहेत. शालीमुळे आलेल्या शालीनतेचा संदर्भ खरंच विचारान्मुख आणि अंतर्मुख करणारा आहे. माणसाने संवेदनशीलता कशी कशी जपली पाहिजे याचं उदाहरण या पाठात आहे. वस्तूंच्या आठवणींचं मोल महत्वाचं तर आहेच, पण निर्जीव वस्तूंचा संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण वा प्रसंग असो, त्याचे मानवी संदर्भ खूप महत्वाचे असतात. पु ल आणि सुनीताबाई यांच्याकडून मिळालेल्या शालीचं इतकं अप्रूप होतं लेखकाला की त्यांनी ती शाल न वापरता आठवण म्हणून जपून ठेवून दिली होती. पण तीच पुलकित शाल गरजू बाळाच्या उपयोगी पडली तेव्हा ती आनंदाची ओघ काही न्यारीच असल्याचं लेखक सांगतात. शालीन या शब्दाचा अर्थ कवी नारायण सुर्वे आणि स्वतः लेखक यांच्या संभाषणातून पुढे उलगडला आहे. शालीनता येण्यासाठी शालीची काहीच गरज नसते, कारण ती मुळात असावी लागते स्वभावात. पण शाल म्हणजे जर प्रतिष्ठित किंवा आपण कोणी श्रेष्ठ आहोत म्हणून मान म्हणून असेल तर अशा शालींनी शालीनतेला तडा जाऊ शकतो. म्हणजे आपण कोणी श्रेष्ठ किंवा इतरांपेक्षा वेगळे आहोत हा दुराभिमान वाढीस लागू शकतो. कविवर्य नारायण सुर्वेंना लेखकाने किती सुरेख उत्तर दिले आहे पहा. शालींमुळे जर शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडोने शाली घेऊन गरजूंना नेऊन देईन. आणि नारायण सुर्वेंसारखा शालीन कवी मनापासून हसला. शालीनतेसाठी कुठल्याही मानाची किंवा शालीची गरज नसते. जेव्हा जास्तीत जास्त शाली मिळायला लागतात तेव्हा अनेकांमधील शालीनता जाते. जेव्हा शाली जास्तीत जास्त मिळायला लागतात म्हणजेच काय तर सन्मान आणि मान जास्त मिळायला लागतो तेव्हा अनेकांच्या बाबतीत शालीनता जाते. शालीनता म्हणजे विनय, विनम्रता, खराखुरा सरस्वती पुत्र असल्याची भावना, निर्भेळ फकीरी वृत्ती. पुढील काळात लेखकाला मिळालेल्या सर्व शाली त्यांनी गरीब श्रमिकांना देऊन टाकल्या. पुढची एक गोष्ट पहा किती संवेदनशील आहे. पुढल्या काळात एकदा लेखकाने 2 शाली एका भिकाऱ्याला देऊ केल्या जो देवळासमोर भीक मागत असे आणि अंगावर लक्तर घेऊन थंडीत काकडत बसलेला असे. लेखकाला या दातृत्वाने आनंद झाला की आपण कुणाला तरी उपयोगी शाल दिली. पण काही दिवसांनी परत लेखकाला तोच भिकारी त्याच अवस्थेत भीक मागताना दिसला. लेखकाने त्याला विचारता क्षणीच त्याने सांगितलं की पोटात भुकेची आग असताना त्या अभाग्याला सन्मानाची शाल कुठली ऊब देणार. म्हणून त्या शाली त्याने विकल्या आणि मिळालेल्या पैशातून 2-3 दिवस पोटभर जेवला. लेखकाला त्याने पोटभरून आशीर्वाद दिला, कारण त्या भिकाऱ्यासाठी सन्मानाच्या शालींपेक्षा पोटातील भुकेची आग आणि अन्नाची ऊब जास्त महत्वाची होती. पाठातील शेवटची ओळ वाचा. अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. या सन्मानाच्या शालींचा वस्तुतः तसा उपयोग नसतो, त्यांचा नुसता साठाच होत असतो. तो कोणाच्या तरी उपयोगी पडावा आणि एकदा दिल्यानंतर त्याचं पुढे ती घेणारी व्यक्ती काय करते यावर आपली मर्जी नसावी. दान करावं आणि विसरून जावं. त्या क्षणाची आणि व्यक्तीची देखील आठवण विसरून जावं. तरी
तान हे कायम सत्पात्रीच असावं. शालीने शालीनता जाता कामा नये. व्यक्ती जातीवंत कलाकार असेल तर माजणार नाही, शालीनता अभंग राहील. कृती 1 ते 3 पाठाचे लक्षपूर्वक वाचन केलं तर तुम्हाला उत्तरं सहज सापडतील. कृती 4 आ. जातीवंत कलाकार आयुष्यभर शालीनच राहतो, कधीही माजत नाही. पुढच्या कृतीत काही विधानं आहेत, त्यावरून लेखकाचे कुठले गुण तुमच्या लक्षात आले? कृती 7 ते 11 व्याकरणावर आधारित आहे. कृती 12 मध्ये पाठात दिलेल्या प्रसंगानुरूप तुमचं काय मत आहे ते तुम्ही लिहायचे आहे.